नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय आणि या प्रश्नाचं तुम्हाला देखील उत्तर जाणून घ्यायचे, म्हणून आपण सर्वांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास विनंती। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जेव्हा सवालाच्या अनुसार अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा भाव। मला वाटते हा सवाल आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्षप्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची दर पातळी किती आहे, तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा दर आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटल। जर मागच्या 5-6 महिन्याचा विचार केला तर डिसेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात थोडी तेजी आली होती, पण मागच्या 6 महिन्यात तो जर कालावधी सोडला तर कांद्याचा बाजारभाव जवळपास जिथल्या तिथं आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेशने यंदा भारताकडून कांद्याची खरेदी फक्त 8 ते 10% केली, म्हणजे 90% कांदा खरेदी त्यांनी केली नाही आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव मागच्या 6 महिन्यापासून आपल्याला वाढताना दिसला नाही। मग इथून पुढे काय होणार तर लक्षात घ्या मित्रांनो, मार्च महिन्यात थोडीशी संधी कांदा बाजारभाव वाढीसाठी दिसत आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय की मार्च महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात थोडासा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि याला जोडून जर दुसरीकडे बांगलादेशने मार्च महिन्यात काही ना काही प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली तर गॅरंटीनं कांद्याच्या बाजारभावात मार्च महिन्यात सुधारणाही होऊ शकते आणि अशा परिस्थितीत कांद्याचा बाजारभाव हा 1300 ते 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचू शकतो। मग अशा परिस्थितीत कांदा 2000 होणार का नाही, तर माझ्या मते कांदा 2000 होण्याचे संकेत काही इथं या ठिकाणी मार्च महिन्यात दिसत नाही। राहिला प्रश्न असेल विक्रीचा, तर तुम्हाला माझा एवढाच सल्ला की कांदा बाजारभाव सुधारताना वधारताना दिसला आणि थोडीही तेजी आली तर आपल्यापाशी असणारा जुना सर्व कांदा विक्री करा, जो कांदा जास्त काळ टिकणार नाही तोही कांदा या तेजीत विक्री करा, कारण कांद्याच्या बाजारभावात पुन्हा जोरदार तेजी ही जून महिन्यापासून येणार आहे। भविष्यात देशात कांदा बाजारभाव आता कसे राहताना दिसू शकतात याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्वांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।